मंदाकिनी दिनकर बनसोडे, राहणार ऐतवडे खुर्द, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। वय वर्ष 65। मी दलित समाजातील हिंदू मांग या जातीची असून मी विधवा आहे। ऐतवडे खुर्द इथे एकटीच राहते। माझ्या राहत्या घराची भिंत लक्ष्मी शिवाजी पाटील हिनं गेली 2 महिने झालं भिंत पाडली आहे, मला उघड्यावर बसवली आहे। मी दिनांक 2/9/2024 रोजी पोलीस उपअधीक्षक इस्लामपूर इथं सरकारी अर्ज केलाय। याचा राग मनात धरून 5/9/2024 रोजी सायंकाळी माझ्या दारात येऊन मला व माझी मुलगी सोनाली हिला जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। लक्ष्मी पाटील व सूरज पाटील यांनी तुला जिवंत ठेवणार नाही, घरातच गाडून ठेवीन असं बरंच बोलले। घरात घुसले व मला काठी व खोऱ्याने मारायला चालू केले। पोपट कुंभार व सोन्या कुंभार या लोकांनी माझ्या मुलीला फरफटत बाहेर नेली। या लोकांच्यावर अनुसूचित जाती जमाती अंतर्गत 1989 प्रमाणे लक्ष्मी पाटील, सूरज पाटील, सौगंध पाटील, सुखदेव पाटील, शिवाजी रेडकर, सदाशिव पाटील, शकील गोलंदाज, यशवंत जाधव, पोपट कुंभार, सोन्या कामगार इत्यादींवर कलम 3(2) VA 31R 31S तसेच भारतीय न्याय संहिता BNS 2023 प्रमाणे 118, 115, 352/352 351, 335 याप्रमाणे कुर्ला पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील कारवाई पोलीस करत आहेत। मी मंदाकिनी दिनकर बनसोडे, मुक्काम पोस्ट ऐतवडे खुर्द, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। वय माझं 65। मी राहणारे ऐतवडे खुर्दची मातंग समाजातली विधवा आहे। माझ्या शेजारी लक्ष्मी शिवाजी पाटील हिचं घर आहे। त्या लक्ष्मीबाईनं तिचा स्वतःचा बंगला बांधायसाठी 15 फूट खाली तळघरासाठी उकरलं JCBनं। त्याच्यावर त्या JCBनं उकरताना माझ्या घरांची भिंत सैल होऊन भिंताड पडल्यावर तिनं मला बांधून देतो तिचं बांधकाम चालूच ठेवलं आणि माझ्या पाक उंबरेच्या वर ज्या वेळेस आलं, दुसऱ्या मजल्याला लागलं, त्यावेळेस बाई म्हटली मी बांधून देणार नाही असं तिनं आम्हाला सांगितलं। माझ्या मुलासनी फोन करून सांगते बाळानं मी बांधून देतो, आईला ताकीद करा, पोलीस स्टेशनला जाऊ देऊ नका, इस्लामपूरला जाऊ देऊ नका साहेबाकडं, आईला सांगा, आईला समजूत घाल बाळा, मी बांधून देतो, लखन मी भिताड तुझं बांधून देतो असं म्हणून सांगितलं। तर त्या बाईनं माझं आडगळीचं साहित्यसुद्धा त्या JCBनं का नाही काढून सगळं पीस काटून टाकलं, गायब केलं। त्या बाईनं एवढा त्रास दिला की म्हणली झाड तोड दारातलं, माझ्या इकडं येते प्लॅटवर, तर झाडसुद्धा तोडलं त्यानं आमचं। आम्ही झाड तोडून घेतलं, दुकान सारून घे म्हणली, ते दुकान माझं जी होतं ती तिच्या फ्लॅटमध्ये नव्हतं, ती शासनाच्या जाग्यात दुकान आहे, ते दुकानसुद्धा आम्हाला सारायला लावलं। मग भिंत बांधून देतो आणि दांडगाव्यानं तिला ग्रामपंचायतीचा परवाना नसताना बाईनं दांडगावात जबरदस्ती माझ्यावर केलं। माझा मोठा मुलगा चंद्रहार बनसोडे वारून अजून 10-11 महिने झालेले नाहीत, तरीसुद्धा या बाईने इतका मला त्रास दिला एकटी बघून। मी एकटी घरात असताना माझी मुलगी माझ्याजवळ नसती, मुलगा नसतोय, एवढा अन्याय त्या बाईनं माझ्यावर केलाय। आणि एवढा अति करून सुद्धा बायला परवाना नाही, ग्रामपंचायतीचा परवाना नाही, तंटामुक्तीवाल्यांचा नाही, गावातली 2-4 माणसं हाताखाली घेऊन बाईनं जबरदस्तीनं कोर्टाचा आदेश आल्यावर तिनं सांगितलं की कोर्टानं की तुम्हाला त्या जाग्यात बांधता येणार नाही, म्हणून आम्हाला मिटवून घ्यायसाठी घेऊन इस्लामपूरला कोर्टात गेली। तुम्हाला लिहून देतो, तुम्हाला भिंत बांधून देतो, आणि आता 1 मजला तिचा पूर्ण झालाय तरी मला भिताड तिनं बांधून दिलं नाही। तिनं माझ्यावर अन्याय भरपूर केलाय, मला न्याय मिळावा हीच माझी अपेक्षा आहे। माझा मोठा मुलगा वारल्यामुळं मला इथं आधार नसल्यासारखं वाटतंय, एवढा माझ्यावर अन्याय त्या बाईनं केलाय। गुंड घालून तमदाटी दिली, अन्याय करतीयात, मी किती वर्ष सहन करू, कमी काय केलं पाहिजे का आत्महत्या करून घेतली पाहिजे असं मला वाटायला लागलं। एवढा बाईनं त्रास दिलाय मला, अन्याय माझ्यावर केलाय। प्रत्येक लोकांनी उठवून बसवून तिनं इतका त्रास दिलाय की मला दारुडी माणसं सुद्धा माझ्या घरी पाठवती बाई, ती शिव्या गाळी द्यायला, दमदाटी द्यायला। एवढा त्या बाईनं माझ्यावर अन्याय केला, तर मला माझ्या मायबापानं मला विचार करून माझ्यावर का नाही मला न्याय दिला पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे, बाकीचं काय नाही। नंतर DYSP साहेबांच्याकडे इस्लामपूरला मी गेलो, माझी मुलगी मी, नंतर त्याने आम्हाला पोच दिली आणि पोच दिलेली अर्ज दिल्याला या लक्ष्मी शिवाजी पाटील आणि तिच्या मुलाला कळाल्यावर घरात येऊन हल्ला केला म्हणजे कसा केला, लक्ष्मी पाटील, सूरज पाटील, पोपट कुंभार आणि
सोन्या ह्या चौघांनी घरात आली तिथे आम्हाला हाणामारा जुपीच केली. माझी मुलगी सोनाली हिला सूरज पाटील आणि पोपट कुंभार ह्यांनी कवळा घालून पुरगीला माझ्या बाहेर नेली आणि लक्ष्मीनं माझ्या केसाला धरून हाताला धरून बाहेर नेऊन ओढून मला लाताबुक्यानं मारली. आणि पुन्हा सूरज पाटील आणि ते ही पोप्या ह्या दोघांनी मला काठीनं मारली, खोऱ्यानं मारली. माझ्या अवघड जागेला सुद्धा काळ्या निळ्या जागा झालेला आहे. माझ्या सगळ्या अंगाला खुणा झालेल्या आहेत. माझ्या हाताला लागलंय, खून झालेली आहे हाताला, बांगड्या फुटून रक्त बी आलं होतं. काठीचा मार लागून सारखं माझ्या त्या कोपरात नातं दुखतं या. एवढं इतकं मारलंय मला. माझ्या मुलगीला त्यांनी कवळा घालून जी नेऊन दारात मारली, खडीवर चिखलात पाडून तुडवली सूरज पाटलानं आणि त्या लक्ष्मीबाई पाटलीनीनं. नमस्कार, माझं नाव सोनाली महादेव आवळे, वय माझं 35 आहे. मी सध्या इस्लामपूरमध्ये राहतोय. माझं माहेर आहे ते आयतोडे खुर्द आहे. ही माझी आई आहे. माझा एक भाऊ एक्सपायर झालाय. अजून 11 महिने झालेले नाहीत माझ्या भावाला. माझ्या शेजारी राहणारी लक्ष्मी शिवाजी पाटील, तिचं घराचं बांधकाम चालू असताना तिनं आमच्या घराची भिंत पडल्या. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की मला आणि माझ्या आईला कंप्लीट 2 महिने झाला, आज बांधून देतो, उद्या बांधून देतो, असे ही महिला आम्हाला टोलवायला लागल्या या पावसाच्या दिवसात. आणि या चोरांच्या सुळसुळाटात तुम्ही बघू शकताय पाठीमागं अजून आम्हाला 2 महिने झाले भिंत त्या बाईनं बांधून दिलेली नाही. माझा धाकटा भाऊ आहे, तो विट्यात राहतोय. मोलमजुरी करायसाठी तो तिकडे विट्यात गेलाय. माझ्या इथे एकटीच राहत्या. 2 महिने झाला आम्ही त्यांना विनंती करतोय की आमची भिंत बांधून द्या, भिंत बांधून द्या, तरी ती बाई आमची भिंत बांधून देत नाही. स्वतःच तिनं बांधकाम चालू ठेवलं या. आणि 2 तारखेला 2/9/2024 रोजी आम्ही DYSP साहेबांना इस्लामपूरमध्ये आम्ही एक तक्रारी अर्ज दिला. आणि त्यानंतर ना 2 दिवसांनी बघा 5/9/2024 रोजी तिला ते समजल्यानंतर ना लक्ष्मी शिवाजी पाटील, सूरज शिवाजी पाटील, पोपट कुंभार आणि तिच्या कामावर असणारे सोन्या वगैरे ही अशी अन्य कामगारांनी मला आणि माझ्या आईला घरात येऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्या. मला सूरज पाटील आणि पोपट कुंभार या दोघांनी बघा उचलून त्या दारात असलेल्या खडीत त्यांनी मला फेकून दिली. माझ्या पाठीवर तसे व्रण आहेत. माझ्या आईला गुपित ठिकाणी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि तिच्या पूर्ण मांडीवरती काळं निळं असं झालेलं आहे. इतकं बेदम माझ्या आईला मार सूरज पाटील यानं दिलेला आहे. तर खरोखर आम्हाला या दलित कुटुंबाला, माझी आई जवळपास 40 ते 50 वर्ष झाली इथं ह्या आयतोडे गावामध्ये राहत्या. आम्हाला खरंच कुणाचा आधार नाही. आम्ही मोलमजूर करून खाणारी माणसे, आम्हाला खरंच कुणाचा आधार नाही. तर मी माझी या महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माता भगिनींना माझी एक विनंती आहे की सगळ्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्या, आम्हाला सपोर्ट करा या आमच्या दलित कुटुंबाला. एवढा आमच्यावर त्या बाईनं अन्याय केला या. 2 महिने झालं कंप्लेंट माझ्याला असं त्या बाईनं उघड्यावर बसवलंय. माझ्या भावाचं आता या श्राद्ध आलंय या कालच्या उद्याच्या 12 तारखेला 12/9 आता माझ्या भावाचं श्राद्ध आहे. तरी आम्हाला या उघड्यावर माझ्या आईला असं तिनं बसवलं या.